हाय हॅलो नमस्कार मंडळी. होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 21 मार्च ते 10 एप्रिल स्वामी प्रकट दिनानिमित्त ज्या सेवा आपल्याला करायच्या आहेत त्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर आवर्जून लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अगदी मनापासून श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे की आपण अगदी आनंदाने, उत्साहाने, आतुरतेने वाट बघत आहोत तो आपल्या स्वामी प्रकट दिनाची. माझ्यासारखंच तुम्हीसुद्धा उत्साहाने वाट बघत असाल, म्हणूनच तुम्ही माझा व्हिडिओ बघतायत असं मी गृहीत धरते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, स्वामी प्रकट दिनानिमित्त बऱ्याच अशा मी सेवा करत असते. म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं वाचन असेल, पठण असेल किंवा श्रवण असेल ते करत असते. त्यानंतर स्वामींचं नामजाप करत असते. त्यानंतर स्वामी स्तवनाचं पठण करत असते. किंवा सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असते अजून, जी आपल्या आयुष्यात खूप प्रकारचे बदल घडवून आणू शकते, खूप प्रकारचे चमत्कार घडवून आणू शकते आणि तुमचं आयुष्य एका क्षणात बदलून जाऊ शकतं. इतकी शक्ती स्वामी सेवेमध्ये आहे. त्याचप्रमाणे तितकीच शक्ती तारक मंत्रामध्ये आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की तारक मंत्र हा आपल्याला तारण्यासाठी बनवलेला मंत्र आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवण्यासाठी बनवलेला मंत्र आहे. तर तुम्हाला सगळ्यांना तारक मंत्र माहितीच असेल. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. हा जो मंत्र आहे त्या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे ना, म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगते, आत्ता माझ्या अंगावरती काटे आलेले आहेत. मी इतक्या वेळा तो मंत्र ऐकते. आणि आता सध्याच आर्या आंबेकरने एक व्हिडिओ बनवलेला होता तारक मंत्रावरती, आणि तो जेव्हा मी पहिल्यांदा ऐकला ना, मला आत्तासुद्धा माझ्या अंगावर काटे येत आहेत. मी जेव्हा तो पहिल्यांदा ऐकला ना, तेव्हा अक्षरशः मी मनापासून अगदी, म्हणजे मी स्वामींच्या अगदी जवळ आहे, समोर आहे, आणि मग मी ते अनुभवते. स्वामी माझ्या समोर आहे तसं मी अनुभवते. म्हणजे अक्षरशः मला रडायला येत होतं, अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी येत होते. इतकी शक्ती त्या तारक मंत्रामध्ये आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्हाला जर स्वामी चरित्र सारामृताचं पठण करता येत नसेल, स्वामी स्तवनाची सेवा तुम्हाला करता येत नसेल, किंवा नामजापाला तुम्हाला वेळ मिळत नसेल, तर तुम्ही आवर्जून दिवसातले 10 मिनटं वेळ काढून तारक मंत्र म्हणा. एकदा तुम्हाला तारक मंत्र म्हणण्यासाठी फक्त 30 ते 35 सेकंद लागतात. तुमचं जर पाठ झालेलं असेल तर 30-35 सेकंदात तुम्ही एकदा तारक मंत्र म्हणू शकताय. म्हणजे तुम्हाला 5 ते 7 मिनटात तुम्हाला ही सेवा होणार आहे. तर आवर्जून ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की तुम्हाला असं समोर ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लासवरती आपला हात ठेवायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळ पाठीशी. हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. इथे डिस्क्रिप्शनवरती मी सुद्धा पूर्ण मंत्र देईल, आणि म्हणजे इथे स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला पूर्ण मंत्र दिसेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पूर्ण मंत्र देईल मी. आत्ता जर मी पूर्ण मंत्र म्हटला तर व्हिडिओ खूप लांब होईल, त्यामुळे त्या डिस्क्रिप्शन म्हणजे स्क्रीनवरती मी तुम्हाला मंत्र शो करेन आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मंत्र देईल. तर तुम्हाला 11 वेळा तो मंत्र म्हणायचा आहे. असा ग्लास घ्यायचा आहे, ग्लासवरती हात ठेवायचा, 11 वेळा तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे. आणि हे जे पाणी आहे ते तारक मंत्राने अभिमंत्रित झालेलं असेल. मी तुम्हाला याआधीसुद्धा सांगितलेलं आहे. तुमच्या घरात नकारात्मकता तुम्हाला वाटत असेल, तुमच्या आरोग्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं तुम्हाला वाटत असेल, किंवा घरात नकारात्मकता आहे असं वाटत असेल, घरात प्रसन्न वातावरण नसेल, किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला कमी लॉस होतो आहे असं वाटत असेल, म्हणजे लॉस खूप जास्त प्रमाणात होतो आहे असं वाटत असेल, प्रगतीच्या मार्गात अडथळे येत असतील असं वाटत असेल, तर तुम्ही तारक मंत्राचं पाणी बनवा. 11 वेळा तारक मंत्र म्हणा, असा हात ठेवा, 11 वेळा तारक मंत्र म्हणा, समोर अगरबत्ती लावा आणि त्या अगरबत्तीमधली चिमूटभर अंगारा पाण्यामध्ये मिक्स करा आणि हे पाणी सगळ्यांना प्यायला द्या. आयुष्यामध्ये इतके चमत्कार घडतील ना, तुम्ही ते मोजूही शकणार नाही. मैत्रिणींनो, माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आवर्जून एक स्वामी चरित्र सारामृताचा पाठ तरी करा. रोज तुम्हाला जितका जास्तीत वेळ जमेल तितक्या जास्ती वेळ तुम्ही जपमाळेने किंवा असं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामजाप करा. औदुंबराचं झाड जर तुमच्याजवळ असेल तर आवर्जून तुम्ही 11 प्रदक्षिणा औदुंबराला घाला.
त्यानंतर तुम्हाला शक्य असल्यास रोज एकदा स्वामी स्तवन म्हणा किंवा 11 वेळा स्वामी स्तवन म्हणा. जर तुम्हाला वेळ मिळणारच नसेल तर तुम्ही तारक मंत्र म्हणा 11 वेळा, किंवा रोज तुम्ही 1 वेळा तारक मंत्र, 1 माळ स्वामींची माळ जाप केला, 1 अध्याय वाचलात, 11 प्रदक्षिणा मारल्यात आणि एकदा स्वामी स्तवन म्हटलं तरी सुद्धा तुमची सेवा स्वामी हसत हसत स्वीकारतील. स्वामी म्हणत नाही तू खूप मोठे मोठे पूजा पाठ केले पाहिजेस, खूप मोठ्या मोठ्या काही पूजा केल्या पाहिजेत, किंवा तुम्ही माझ्या दर्शनासाठी मंदिरातच यायला हवं असं स्वामी अजिबात म्हणत नाहीत. तुम्ही जिथे आहात, जशा परिस्थितीत आहात. बऱ्याच जणींचं असं म्हणणं असतं की ताई आम्ही प्रवासात आहोत, ताई लहान मुलं आहे, कंटिन्यू पूजेला बसता येत नाही, ताई आम्ही जॉब करतो, किंवा ताई आम्ही बाहेर आहोत. तर तुम्ही सेवा तुमच्या घरात राहूनच करा, पण नामजाप करण्यासाठी तुम्हाला कोणतंही बंधन नाही आहे. तुम्ही जिथे शोधाल तिथे देव आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्ही आवर्जून ह्या सेवा करा. तर आज मी तुम्हाला सांगितलेले आहे तारक मंत्राची सेवा. त्याच्यासाठी विशेष असे कोणते नियम नाही. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे, तुम्ही जेव्हा स्वामी सेवा करत असतात त्यावेळेस तुम्ही ती स्वामी सेवा करताना मांसाहार वर्ज करा. बस इतकंच मी तुम्हाला सांगणं आहे, आणि आपल्या घरात सेवा करा. बाकी कोणताही विशेष असा नियम नाही आहे. तर मैत्रिणींनो, 21 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत तुम्हाला जितक्या जास्तीत जास्त सेवा करता येतील तितके जास्तीत जास्त सेवा करा. तर माझा आजचा व्हिडिओ मी स्वामींच्या चरणी रुजू करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, बाय बाय.